तर मित्रांनो आम्ही चाललो आहे पहिले तर आमचा ब्लॉग चालू झाला आहे. तर आज आम्ही चाललो आहे शेगावला. संध्याकाळी रात्री आम्ही चाललो आहे शेगावला. आणि एक मुलगा येऊन नाही राहिला, त्याच्या घरी जात आहे. याची आणखी शॉपिंग करायची आहे आम्हाला. आता शेगावची शॉपिंग काय काय करणार आहोत ते आता तुम्हाला दाखवतो समोर. शेगावला जायच्या वेळेस घरचे नाहीच म्हणते यार. माझे ब्लॉग पाहते आणि बाबा पण आज म्हणत होते नाही जायचं. तरी बाबाला म्हटलं बाबा जाऊ दे. तर आता भाऊ काय होते, आता त्याच्या कार्तिकच्या घरी जाऊन सांगायचं आहे का काय होते काय नाही होत पाहा लागते. काय जेवढे जास्त जण राहिले तेवढं चांगलं आहे. हां चांगलं आहे. तर आम्ही दोघांचं आमचं पहिले पोहोचून बघतो, पण आता काय होते माहीत नाही. का काय आमच्या जर घरच्यांना वेळेवर जाऊ नाही दिलं तर आम्हाला कुठे जावं लागते पलंग नागपूर विषय काही. हां आम्हाला मग आहे ना फक्त एकच उपाय आला आहे, आमचा वॉटर पार्कचा प्लॅन. आमचा पहिले बॅकअप प्लॅन. हां बॅकअप प्लॅन आम्ही ठेवलेला होता मनालीचा. आणि आज नाही जाऊ दिलं, उद्या आम्ही याला ते पण तुम्हाला दाखव. ते तर ब्लॉग नक्कीच आहे ना. तर हे पण ब्लॉग येते की आज संध्याकाळी. आणि शेगावचा उद्या हा शेगावचा पार्ट 1. हां शेगावचा पार्ट 1 हे आहे. आता चला मग थोड्या वेळात आम्ही दाखवतो तुम्हाला शॉपिंग आमची. तर मित्रांनो पहा, तुम्हाला सांगतो कार्तिकच्या घरी नाही म्हणत होते, पण आम्ही गेलो दोघंजण कार्तिकच्या घरी हो म्हटलं. आता समोर म्हणजे माझं चॅनलचं कार्तिकच्या आईला पण माहिती आहे चॅनलचं नाव. आणि कार्तिकच्या आई म्हणत होती की मी पाहतो म्हणे तुझे ब्लॉग. आता पाहा म्हटलं काकू, कारण की कसं आम्ही हर एक जागेवर एक्सप्लोर करणार, तुम्हाला सांगणार पण ना की मी कुठे कुठे गेलो काही काय काय प्लॅनमध्ये एक ॲड झालं वॉटर पार्क. हां त्याच्यात आहे ना एक म्हणजे वॉटर पार्क पण जायचं आहे. तर तुम्हाला सांगू का वॉटर पार्कचे विषय आहे नको सांगू मेन काय आहे सपरेट. हे सपरेट आहे. हां ते थोडंसं समजत नसतात प्राईस किती आहे काय किती आहे. तर आता जातो, पॅकिंग करणं चालू करायला लागतं घरी गेल्यावर. भेटू घरी गेल्यावर. बघा माहिती आहे का तुम्हाला, आता वाजले एक वाजता लसण निवडतो मी. लसण आहे ना, भाजी नाही गेले मला भूक लागू ना. आणि माहिती आहे का आणि एक गोष्ट, सगळे माझे बाहेर आहे ना कपडे मी नाही वाळवायला घातले. तिथं सगळे वाळवायला म्हणजे कसं जायचं आहे ना संध्याकाळी म्हणून. मस्त बा आज जसं जाऊ तिथं अय हाय हाय काय मजा येईल. आहे तर तेच खुशी होऊन राहिली. पाहू काय होते समोर. पैकिंग आधी हो चुकी है, आधी रह गई है. उधर मेरे वो बैग है, वो बैग है उधर. दीदी स्टडी कर रही है मेरी, उसके एग्जाम है. मेरे एग्जाम 12 के है, तभी मैं शेगाव जा रहा हूँ. ये आता वाजले 5 वाजता 6 वाजताची बस आहे लास्ट. मग लास्टच्या नंतर आहे 9:15ची बस. तर आता डायरेक्ट आम्ही तिथे पोचतो. तिथे पोचल्यावर ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आत्ताच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग म्हणजे आता याच्या समोर जे बनत ते नेक्स्ट ब्लॉग. तर संध्याकाळी या उद्या सकाळी ते अपलोड होऊन जाईल. ओके तर भेटूया आता बसस्टँडवर गेल्याच्या नंतर. बाय.